महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट। आज या ठिकाणी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे आणि या ठिकाणी आज शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत। संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक गावोगावी मी स्वतः आणि माझे सर्व मित्रमंडळी, सर्व पदाधिकारी, या ठिकाणी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांची गाठीभेटी घेत असताना खूप चांगला प्रतिसाद दिवसेंदिवस मिळत आहे। आज या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यायचा विषय असा आहे की आज या ठिकाणी सावंतवाडी मतदारसंघातील प्रत्येक गावोगावी आमचं चिन्ह जे आहे गॅस शेगडी घरोघरी पोचलेलं आहे आणि गॅस शेगडी ही अन्नदाता म्हणून ओळखली जाते आणि प्रत्येक घरामध्ये ती पाहिली जाते। गॅस शेगडी चिन्ह हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये नक्कीच बसलेलं आहे। या मतदारसंघामध्ये गोरगरीब जनतेसाठी, तरुण युवकांसाठी, बेकारी दूर करण्यासाठी, बेरोजगारी दूर करण्यासाठी मी विशाल प्रभाकर परब या मतदारसंघात चांगले रोजगार आणण्याचा एक निश्चय केलेला आहे आणि या मतदारसंघामध्ये असलेले अनेक त्रुटी गोष्टी पूर्ण करण्याची ताकद परमेश्वराने मला व माझ्या सर्व सहकार्यांना दिलेली आहे। या ठिकाणी या मतदारसंघामध्ये अनेक हॉस्पिटलचे सुद्धा विषय आहेत। हॉस्पिटल चांगलं सुसज्ज बनवणे आणि काही नियोजनबद्ध या मतदारसंघात बदल करणं काळाची गरज आहे आणि मला असं वाटते की येणाऱ्या काळामध्ये विशाल प्रभाकर परब मी सर्वसामान्यांचं नेतृत्व करतोय। या मतदारसंघामध्ये राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्याची ताकद श्रीदेव पाटेकर देवाने आणि उपरलकर देवाने आम्हा सर्वांना दिलेली आहे। मी सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार म्हणतो, कारण आज तगायत माझा प्रत्येक प्रवासामध्ये संपूर्ण या मतदारसंघातील पत्रकार बंधूंनी मला खूप चांगलं सहकार्य केले। दोडामार्ग असेल, वेंगुर्ला असेल किंवा सावंतवाडीतील प्रत्येक गावोगावी विशाल प्रभाकर परब 35-36 वर्षाचा एक कमी वयाचा तरुण उमेदवार याला लोकांपर्यंत प्रसिद्धी देऊन लोकांपर्यंत जे माझं मत आहे ते पोहोचवण्याचे कार्य केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। या मतदारसंघामध्ये अनेक गोष्टी कमी आहेत, या कशा भरून काढायच्या आहेत त्याचं चांगलं सूक्ष्म नियोजन माझ्यासारखा एक तरुण कार्यकर्ता करत आहे। आज या मतदारसंघामध्ये अनेक विशाल परब यांच्यावरती विश्वास ठेवणारी मंडळी आहेत। मला एकच सांगावंसं वाटतंय आपल्या सर्वांच्या माध्यमातून, आज विरोधकांकडनं कोणतीही टीका टिप्पणी झाली तरी मी कोणत्याही त्यांच्यावरती आरोप किंवा प्रत्यारोप करणार नाही आहे। पहिल्यापासून मी आजपर्यंत सर्व माझ्या मंडळींना, वरिष्ठ मंडळींना, ज्येष्ठ मंडळींना मी नमस्कार करतोय, आजही त्यांना नमस्कार करतोय। आज त्या ठिकाणी विशाल परब सारखा एक तरुण या मतदारसंघात आमदारकीला उभा राहिला तर त्याने मला आशीर्वाद द्यावा हीच मी आशा व्यक्त करतोय। आज ज्या ज्या ठिकाणी बाजारपेठांमध्ये जावा, कुठल्या दुकानावर जावा, कोणत्या चौकामध्ये जावा, कोणत्या गावामध्ये जावा, कुठल्याही व्यापाऱ्याकडे जावा, एकच नाव घेतलं जातं विशाल प्रभाकर परब, अपक्ष उमेदवार, सावंतवाडी मतदारसंघ। मला एकच सांगावंसं वाटतंय, माझा हा विजय आज झालाच आहे आणि 23 तारीखची वाट पाहायची गरज नाही आहे असं मला एकदम निश्चितपणे सांगावंसं वाटतंय, कारण ज्या ज्या ठिकाणी मी जातोय त्या त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद तरुण युवक माऊलींकडनं आणि शेतकरी वर्ग, व्यापारी मंडळी सर्वांकडनं मिळतोय। या ठिकाणी सर्व जातीचे, सर्व धर्माचे, पंथाचे सर्व मंडळी विशाल परब यांना सहकार्य करत आहेत आणि स्वीकारत आहेत। मला एकच सांगावंसं वाटतंय की या मतदारसंघात आमच्या विरोधात असलेले उमेदवार अनेक वेळा निवडून आलेत, काही उमेदवार आमदार झाले, काही मंत्री झाले। त्यांना मी विनंती करतोय की या मतदारसंघामध्ये नवीन चेहरा आला, या नवीन चेहऱ्याला प्रतिसाद लोक चांगला देत आहेत, आपण सुद्धा प्रतिसाद द्यावा। नक्कीच विशाल परब विजयी होतील आणि येणाऱ्या काळामध्ये मताधिक्य हे विशालमय पेटीतनं दिसून येईल, एवढं मी आपल्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये सांगत आहे। आपण विजयी होणार असा आपला विश्वास आहे का? येणाऱ्या 23 तारीखला या मतदारसंघात नवीन इतिहास घडेल। कोकणात एक नवीन इतिहास घडवण्याची परंपरा पण आहे। या ठिकाणी 23 तारीखला तुम्हाला अपक्ष उमेदवार निवडून आलेला दिसेल। जर घाटावरती विशाल पाटील निवडून येऊ शकतात
तर कोकणामध्ये विशाल परब का नाही येऊ शकत, हा साधा प्रश्न आहे. या ठिकाणी एक तरुण हृदयातनं हाक मारतोय, तर या ठिकाणची जनता सुद्धा सुज्ञ आहे. कोकणी जनता ही सगळ्या जगातली हुशार जनता मानली जाते. कोकणी जनता जे करते ते कोणच करू शकत नाही. त्यामुळे तळकोकणाने विशाल परब यांना स्वीकारलेलं आहे. या मतदारसंघात विशाल परब यांची काळाची गरज आहे. या ठिकाणी 2 मिनिटासाठी विशाल परब बाजूला ठेवलं आणि जुनी लोक आमची मंडळी नेते मंडळी काढली, तर या मतदारसंघामध्ये भविष्यात या ठिकाणचे तरुण खूप मायनसमध्ये जातील. तरुणांचं खूप नुकसान होईल, मायबाप जनतेचं नुकसान होईल. त्यामुळे विशाल प्रभाकर परब नावाचा युवक हा या मतदारसंघात आमदार होणं ही काळाची गरज आहे. नाही, या ठिकाणी अदृश्य शक्ती एकाच ठिकाणी आहे सावंतवाडीत. बाकी माझ्याकडे कुठली शक्ती नाही. माझ्याकडे प्रेम आहे. मी प्रेमाची शक्ती आहे ना, या प्रेमाच्या शक्तीवर हा तरुण मुलगा उभा आहे. मला कोणी कुठली गोष्ट सांगितलेली नाही. मी नमस्कार करतो या सर्व गोष्टींना. माझा स्वभाव लहान असल्यापासून आजपर्यंत आहे तसाच आहे. मी बदललेलो नाही. आमदार झाल्यावरही बदलणार नाही. माझ्या आयुष्यात मी जो रिस्पेक्ट समोरच्यांना देतोय, त्यामुळे समोरचे लोक मला रिस्पेक्ट देत आहेत. विशाल परब हे प्रत्येक 4 नाही तर हजारो लोकांच्या हृदयामध्ये आहेत. विशाल परब ज्यांच्या हृदयामध्ये आहेत ती लोक काय म्हणतात, ते फुगा जसा फुगतो तसं फुटायची वेळ आलेली आहे. आणि हा सगळी परिस्थिती ही 20 तारीखला बदलेल. या ठिकाणी कोणी कुठे राहावं, काय राहावं, प्रत्येक व्यक्तीचा भारत देशामध्ये आपण राहतो, प्रत्येकाचा अधिकार आहे. कोणी जबरदस्ती करू शकत नाही कोण कुठे जायचं. परमेश्वराने प्रत्येकाला हातपाय दिलेले आहेत, प्रत्येकाला हृदय दिलेलं आहे. त्यामुळे ज्याचं त्याचं जो व्यक्ती आहे तो ते गोष्टी ठरवत जाईल.